दरवर्षी आपण पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने दरवर्षी आपण गेल्या 54 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतो। यावर्षी आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। त्याच्यामध्ये मेन कार्यक्रम म्हणजे आपला असं घेण्यात आलं की मंडळाला 54 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही एक मंडळ एक वृक्ष अशी मोहीम राबवली आणि 54 मंडळाला वृक्ष देऊन आम्ही त्यांना वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं। तसेच आम्ही आरोग्य शिबिराचं आवाहन केलं। त्याच्यामध्ये आम्हाला नीलपत्रे मॅडम कडून सहायता झाली आणि शासकीय रुग्णालय आणि डेंटल कॉलेज यांच्या मदतीने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं। या उपक्रमाचं किती वर्ष आहे? या उपक्रमाचं आरोग्य शिबिराचं पहिलं वर्ष आहे। तसा आमचा गणेशोत्सव हा 54 वर्षापासून चालू आहे। संकल्पना कशी सुचली? आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं असे झालं की सर्वांना आपण चेकअप हेल्थ चेकअप आज खूप महाग आहे आजच्या याच्यामध्ये। आपल्या मंडळाकडून सर्वांचं हेल्थ चेकअप झालं पाहिजे या संकल्पनेतून आमच्या मंडळाकडनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं। कोणत्या तपासण्या घेण्यात आल्या? याच्यामध्ये आपल्याकडे आपण फिजिओ, गायनॅक, डेंटल, आर्थो हे सगळ्या तज्ञांची व्यवस्था केलेली आहे। आता सध्या तरी 100 पेक्षा जास्त झाले आणि आणखी चालू आहे। तर दुपारी 3 पर्यंत आरोग्य शिबिर चालू आहे। आम्ही पण त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी आमच्या निमंत्रणाला हे मान देऊन त्यांनी पण इथे उपस्थिती लावली। आम्ही सर्वांना आवाहन करू की सर्वांनी अशाच सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा आणि सर्वांसाठी सामाजिक कार्य काहीतरी करावं असं आवाहन करतो गणेश मंडळातर्फे। जवळपास आपल्या आरोग्य शिबिराला शासकीय रुग्णालय, डेंटल कॉलेज यांच्यातर्फे 50 पेक्षा जास्त स्टाफचं अवेलेबल आहे आज इथे। गेली 54 वर्ष गवळी गल्ली येथे मोठ्या थाटामध्ये गणपतीची आराधना केली जाते, गणपतीची स्थापना केली जाते। या मंडळाच्या माध्यमातून आज नवीन जल्लोष यावर्षी नवयुवक तरुण मंडळींनी 54 वर्ष झाल्याबद्दल 54 झाडं 54 मंडळाला गिफ्ट देण्यात येत आहेत। हा एक सामाजिक उपक्रम आहे जे नांदेडचे हरित क्रांतीचे जनक बाबा बलविंदरसिंगजी महाराजांच्या संकल्पनेतून या मुलांनी घेतला आणि 54 मंडळांना 54 झाडं गिफ्ट करणार आहेत। हा एक सामाजिक उपक्रम आहे। यानंतर या महागाईच्या काळामध्ये आरोग्याचं प्रत्येक गल्लीमध्ये प्रॉब्लेम असतात, तर ह्या आरोग्याच्या विषयी त्यांनी गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयाची मदत तसेच डेंटल कॉलेजची मदत घेऊन इथं 50चा मेडिकल कॉलेजचा स्टाफ बोलून या परिसरातील गल्लीतल्या सर्व गोरगरिबांना डेंटल आरोग्य, आर्थो असो, गायनिक असो की जे काही आरोग्याविषयी प्रॉब्लेम असो त्यांचं निदान लावण्याचा प्रयत्न, त्यांना मोफत मेडिसिन देण्याचं काम या अशा आधुनिक जगामध्ये हे करत आहेत। तसेच उद्या महाप्रसादाचं फार मोठा असा इथं आयोजन आहे। तसेच या डीजेच्या टाइम मध्ये प्रत्येक मंडळामध्ये मोठे मोठे डीजे लावतात, पण या मंडळाने संकल्प केला की आम्ही डीजे मुक्त गणपतीचं विसर्जन करू। कालच माननीय वजीराबाद पोलीस स्टेशनचे कदम साहेब येऊन गेले, त्यांनी कौतुक केलं की डीजे मुक्त असे जर एक एक जणांनी संकल्प केला तर नक्की आपल्या महाराष्ट्रामध्ये डीजे मुक्त अशी शांततेनं विसर्जन होईल। असे अनेक सामाजिक उपक्रम लिंगायत गवळी समाजाचे तरुण हे मंडळी करत आहेत आणि येणाऱ्या टाइम मध्ये सुद्धा असे सामाजिक संदेश देऊन यांनी गणपतीची स्थापना करणार आहेत। गणपती बाप्पा पुढे आपली मागणी काय आणि आपलं साकडं काय असणार? गणपती बाप्पामुळे गणपती महाराजाकडे आमची एवढीच मागणी आहे की येणाऱ्या टाइम मध्ये जो कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र झुंजला होता, तसंही कुठलीही अशी महामारी माझ्या देशावर किंवा माझ्या महाराष्ट्रावर येऊ नये अशी गणपती बाप्पाला मी सांगणं करतो। आणि जो ओला दुष्काळ आहे या ओला दुष्काळाची कुठेतरी शासनानं दखल घ्यावी आणि माझ्या शेतकरी बांधवांचं जे नुकसान आहे हे नुकसान भरपाई करून शासनानं त्यांची मदत करावी अशी मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो। सगळ्यांना निर्विघ्न महाआरोग्य शिबिर हे आमच्या लिंगायत बाल गणेश मंडळ गवळी गल्ली नांदेड यांनी हे आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रगतीताईंचं खूप म्हणजे मार्गदर्शन छान लाभलेलं आहे। त्यांच्या यामुळेच आम्ही हे शिबिर आयोजित करू शकलो आणि खूप त्यांनी साथ दिली मुलांना सगळे आणि खूप छान प्रकारची इथं टीम त्यांनी घेऊन आलेले आहेत। कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खूप सुंदर असे गव्हर्नमेंट कॉलेजचे विद्यार्थी या इथं खूप छान प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत आमच्या सगळ्या मेंबर लोकांना ते। आणि डेंटल असतील, फिजिओथेरपिस्ट असतील, जनरल फिजिशियन असेल,
खूप सुंदर असं हे त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि हे मला वाटतं की या मंडळातर्फे हे असे वेगळे कार्यक्रम ठेवणं हे गरज आहे काळाची. आरोग्य शिबिर ठेवणं हे खूप गरज आहे आणि ते ठेवायला पाहिजे. गणपती बाप्पाला तर हीच मागणी आहे की वर्षानुवर्षे हे अशीच पिढी, आमचं हे 54वं वर्ष आहे आणि इथून पुढेही हे असेच वर्ष याची स्थापना होत राहावी, त्यासाठी आम्हाला बळ द्यावं, ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांना बळ द्यावं हेच गणेश मंडळ स्थापन करण्यासाठी. आणि वेळोवेळी हेच असे शिबिर वगैरे वेगळ्या संकल्पना मार्फत हे असे कार्यक्रम घेण्यात यावे आणि त्यासाठी प्रगतीताईंसारख्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी अपेक्षा करते. श्री गणेश जयंतीच्या सगळ्यांना प्रथम हार्दिक शुभेच्छा देते. श्री लिंगायत बाल गणेश मंडळ गवळी गल्ली नांदेड यांच्यातर्फे निर्विघ्न महाआरोग्य शिबिर याचे आज आयोजन करण्यात आलेले आहे. आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजमधील येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच पांगरी येथील फिजिओथेरपी आणि डेंटल कॉलेजची सुद्धा टीम आपण येथे उपस्थित केलेली आहे. आज खरं तर सगळ्यांचं निर्विघ्नम कुरुमे देव म्हणतात, म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं लाभो आणि सर्वांचं आरोग्य चांगलं लाभो आणि सगळ्यांची तब्येत आरोग्य त्यांना सुख आणि समृद्धी लाभो हीच मी ईश्वरचरणी गणपतीच्या इच्छा व्यक्त करते. आज इथे जो शिबिर झाला गवळी गल्लीमध्ये, इथे भरपूर पेशंट आलेले आणि गवळी गल्लीतलेच काय आणि सगळे मला वाटतं आपले इथे चिखलवाडीचे बरेचसे पेशंट आपल्या इथे उपस्थित राहिलेले आहे. आणि आपण जी टीम बोललेली आहे ते म्हणजे आरोग्य मेडिसिनची आहे, सर्जरी आहे, आर्थो, ENT, आपल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण कॉलेजची पूर्ण टीम आपल्या इथे आपण उपस्थित केलेली आहे. आणि ते भरपूर प्रमाणात पेशंट लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. अजूनही आपले आरोग्य शिबिर चालूच आहे. इथील सगळ्या लोकांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा, शिबिराचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते.